नमस्कार, सातारी तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सुरमईची ग्रेव्ही बघणार आहोत। त्यासाठी हे एक सुरमई मी अशी चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतले। आता ह्याला आपण मॅरिनेशन करूया। तर ह्यात मी वाटीत सुरुवातीला कोकम आगळ घालते, तर मीठ घालायचे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव छोटा चमचा हळद, हे मी खोबरं, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीरची ग्रेव्ही केलेली आहे, हिरवं वाटण। हे आता ह्यात 2 चमचे घालूया आपण। आता ह्याला मिक्स करूया। आता हे आपण पूर्ण ह्या माशाला लावूया। पूर्ण असं चोळून घेऊन आपण हे मॅरिनेशन करत ठेवूया अर्धा 1 तासभर। ग्रेव्हीसाठी आपण 3 कांदे घेतले उभे चिरून, 1 टोमॅटो, कोथिंबीर, 10-12 लसूण पाकळ्या आहेत आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली, ओलं खोबरं आहे ही, आणि थोडासा आल्याचा तुकडा। आता हे सगळा मसाला आपल्याला कच्चाच वाटून घ्यायचा आहे। मसाला आता आपण वाटून घेतलेला आहे। आता आपण ह्याला भाजून घेऊया। कढईत तेल टाकलेलं आहे मी, आता मसाला यात भाजून घेऊया आपण। आता ह्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। यातच आपल्याला आता धना जिरा पावडर घालायची आहे। 2 चमचे धना जिरा पावडर टाकली आणि यातच लाल मिरची पावडर घालते 2 चमचे। आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। यातच आपल्याला आता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पण घालायचा आहे आणि हे पण छान परतून घ्यायचं आहे। मसाला आपला आता चांगला भाजलेला आहे। आता ह्यात आपण पाणी ओतूया। आता ह्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची। आता ह्याला बारीक करून आपण हा मसाला चांगला शिजून देऊया। आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। आता ह्यात आपल्याला 2 चमचे कोकम आगळ घालायचे आणि ह्याला 5 मिनिटं अजून उकळून द्यायचे। तर 5 मिनिटं झालेले। ह्यात आपण आता मॅरिनेशन करत ठेवलेला मासा घालून घेऊयात। आता आपण मासा यात घातलेला आहे। आता माशाला जास्त वेळ लागत नाही शिजायला, 5 ते 10 मिनिटं आपण याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा। आपली सुरमईची ग्रेव्ही तयार झालेली आहे, पाहू शकता। सुरमईला शिजायला वेळ लागत नाही, शिजलेले आहे। आता आपण याला काढून घेऊया बाउलमध्ये। गॅस आपली सुरमईची ग्रेव्ही तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करून बघा। ह्याला तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।